येत नाही का? आवाज नाही नाही त्याला. सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या वेब सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते. मी डॉक्टर अंजली सतीश रसाळ. माझ्याकडे विषय आहे पूर्व बाल्यावस्था निगा व शिक्षण, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन. सन 2020 ने कोविडच्या अनेक दुःखदायी वेदनादायी आठवणी जगाला दिलेल्या आहेत. त्यात 2020 या वर्षातली एक चांगली आठवण म्हणजे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुरू करण्यात आलेलं आहे. शासनाने 29 जुलै 2020 रोजी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिलेली आहे आणि संपूर्ण देशात हे धोरण लागू केलेलं आहे. इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली आणि 9 समिती सदस्यांनी मिळून या धोरणाचा मसुदा तयार करण्याचं एक मोठं काम केलेलं आहे. हे धोरण पुढच्या 40 वर्ष तरी नक्कीच भारतीय शिक्षणावर राज्य करणारे असेल. शिक्षणात आमूलाग्र बदल घडून आणणारे हे धोरण आहे. त्याचबरोबर नवभारताचा पाया रचणारं हे धोरण आहे. विद्यमान शिक्षणाची जी संरचना आहे ती संरचना म्हणजे 10+2. आता याऐवजी 5+3+3+4 अशी नवीन रचना या 2020च्या धोरणामध्ये केलेली आहे. म्हणजे पूर्वीचा 10+2 हा आकृतिबंध जो होता, या आकृतिबंधामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे स्तर होते आणि त्या स्तराला आता या धोरणामध्ये काढून टाकण्यात आलेला आहे. आणि या शैक्षणिक आकृतिबंधामध्ये आता नव्यानं 4 स्तरांचा समावेश या ठिकाणी केलेला दिसून येतो. याच्यामध्ये पायाभूत स्तर, त्यालाच आपण फाउंडेशन स्कूलिंग असं म्हटलेलं आहे, तो स्तर आहे 5 वर्षांचा. त्याचबरोबर पूर्वतयारी म्हणजेच त्याला आपण प्रिपरेटरी स्कूलिंग असं म्हटलेलं आहे, तो आहे 3 वर्षांचा. त्याचबरोबर मध्य, त्यालाच आपण मिडल स्कूलिंग असं म्हटलेलं आहे, तो आहे 3 वर्षांचा. आणि शेवटचा जो स्तर आहे तो स्तर म्हणजे माध्यमिक, त्यालाच आपण सेकंडरी स्कूलिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे 5+3+3+4 अशी नवीन संरचना आता आपल्याला 2020च्या आकृतिबंधामध्ये दिसून येते. आता पायाभूत शिक्षणामध्ये म्हणजे फाउंडेशन स्कूलिंगमध्ये 3 वर्षांचे पूर्व प्राथमिक शिक्षण जोडलेले आहे. तसेच प्राथमिकचे 2 वर्ष याला जोडलेले आहे. म्हणजेच 3 वर्ष त्याला आपण अंगणवाडी, त्यालाच आपण पूर्वशाळा म्हणतो, त्यालाच आपण आता बालवाटिका देखील म्हणणार आहोत. तर हा 3 ते 6चा वयोगट असणार आहे. आणि 2 वर्ष जे याला जोडलेलं आहे त्याच्यामध्ये इयत्ता पहिली व दुसरी म्हणजे 6 ते 8चा वयोगट या ठिकाणी आहे. म्हणजे असं एकूण 3+2 म्हणजे 5 वर्षांचा मिळून हा भाग त्याला आपण पायाभूत म्हणजेच फाउंडेशन स्कूलिंग म्हणून तयार केलेला आहे. आता दुसरा स्तर जो आहे तो आहे पूर्वतयारी. याच्यामध्ये इयत्ता 3री ते 5वीचे 3 वर्ष समाविष्ट केलेले आहेत. हाही वयोगट आहे 8 ते 11चा. तिसरा जो स्तर आहे तो आहे मध्य शिक्षण, त्यालाच आपण मिडल स्कूलिंग असं म्हटलेलं आहे, तो सुद्धा 3 वर्षांचा असणार आहे. याच्यामध्ये इयत्ता 6वी ते 8वीचे वर्ग जोडलेले आहेत आणि हा वयोगट असणार आहे 11 ते 14चा. शेवटचा जो स्तर आहे तो माध्यमिक शिक्षण, त्यालाच आपण काय म्हटलेलो आहोत, सेकंडरी स्कूलिंग. याच्यामध्ये इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग जोडलेले आहेत. हा वयोगट आहे 14 ते 18चा. एक सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या स्ट्रक्चर मध्ये पायाभूत पासून ते माध्यमिक स्तरापर्यंत म्हणजेच पूर्व प्राथमिक पासून इयत्ता 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांचा समग्र असा विचार या शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आता NEP 2020 नुसार NCERT साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट 2021 पर्यंत पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम रिलीज करणार आहे. त्यानंतर SCERT ची पॉलिसी ठरणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बालवाटिका ते इयत्ता 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार होणार आहे.
आता या CCEच्या अनुषंगाने विचार जर आपण केला तर या ठिकाणी मला एक प्रशासकीय यंत्रणेची भूमिका या ठिकाणी सांगावयाची आहे. बघा, आपल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जिल्हा स्तराचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती यांचा समावेश होतो. तर या सर्व प्रशासकीय यंत्रणेला मला एक नम्र आवाहन करायचं आहे की आपण जेव्हा स्कूल व्हिजिटला शाळांमध्ये जाणार आहोत तेव्हा त्याच्या आधी आपल्याला मुळातूनच हे धोरण समजून घ्यावं लागणार आहे. कारण NEP 2020 ची जर आपल्याला प्रभावी अंमलबजावणी करावायची असेल तर पूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हे शैक्षणिक धोरण समजून घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे. तसेच आपण जेव्हा शिक्षकांना, त्याचबरोबर मुख्याध्यापकांना आणि स्कूल व्हिजिटच्या अनुषंगाने SMC SMDC समितींना जेव्हा आपण मार्गदर्शन करतो तेव्हा मार्गदर्शन करण्याच्या आधी आपल्याला या NEP 2020 मध्ये कशा पद्धतीचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे, त्याचबरोबर प्रत्येक इयत्तानिहाय अध्यापन शास्त्राच्या कोणकोणत्या पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या अंतर्गत कोणकोणत्या शिफारशी केलेल्या आहेत हे आधी आपल्याला समजणं गरजेचं होणार आहे. बदल मग तो कोणताही असो तो पटकन स्वीकारला जात नाही. त्याच्यासाठी NEP 2020 ची जी पॉलिसी आहे या पॉलिसीची घुसळण सातत्याने आपल्याला करावी लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे. त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे घटक म्हणून आपल्याला वेगवेगळ्या बैठका घ्याव्या लागतील, चर्चासत्रे घ्यावे लागतील, त्याचबरोबर परिसंवाद घ्यावे लागतील आणि सतत हा विषय शिक्षकांच्या समोर आणि मुख्याध्यापकांच्या समोर आपल्याला ठेवावा लागणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, समाज यांची शिक्षणाच्या बाबतीत असलेली विचार पातळी आपल्याला बदलावी लागणार आहे. एक मात्र खरं की जेव्हा आपण बदलाची अपेक्षा समोरच्या घटकांच्याकडून करणार आहोत तेव्हा बदलाची प्रक्रिया मात्र स्वतःपासून आपल्याला सुरू करावी लागणार आहे. आता ECCE म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, म्हणजेच त्याला आपण काय म्हटलेलो आहोत, पूर्व बाल्यावस्था निगा व शिक्षण. तर या विषयावर NEP 2020 मध्ये कोणती दिशा दाखविलेली आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, कोणकोणते बदल या ठिकाणी सांगितलेले आहेत, कोणकोणत्या अपेक्षा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्याचबरोबर ECCEच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या शिफारशींचा अभ्यास करावायचा आहे, या सर्वांचा विचार आपण आता या ECCEच्या पूर्व बाल्यावस्था व निगा व शिक्षण या अंतर्गत करणार आहोत. बघा, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की RTE 2009 नुसार 6 ते 14 वयोगटाच्या मुलांच्यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आता मात्र NEP 2020 मध्ये असं सांगितलेलं आहे की 3 ते 18चा वयोगट जो आहे तो वयोगट आता आपल्याला मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी समोर ठेवायचा आहे. म्हणजे आता एज शिफ्टिंग या ठिकाणी कसं केलेलं आहे, तर वय वर्ष 3 ते 18 वयोगटातील मुलांच्यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आता केली जाणार आहे. आपण पाहतो की नुकताच प्रवेशित झालेला जो बालक आहे तर तो बालक अंगणवाडी, बालवाडी, खाजगी पूर्वशाळा, ICDSच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाड्या किंवा NGOच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या बालवाड्या, अंगणवाड्यात पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात. आता हे शिक्षण जेव्हा ते घेतात तेव्हा आपल्याला कुठेही अभ्यासक्रमामध्ये एक वाक्यता दिसून येत नाही, परंतु या धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षण आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये आता एक वाक्यता आणली जाणार आहे. हे एक चांगलं आणि महत्त्वाचं पाऊल असं आपल्याला म्हणावं लागेल. समग्र शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षणामध्ये इयत्ता पहिलीच्या 2 वर्षापूर्वीचे पूर्व शिक्षण जोडलेले आहे. आता त्याच्यामध्ये लहान गट त्यालाच आपण आता काय म्हणणार आहोत, शाळापूर्व 1 आणि मोठा गट त्याला आपण म्हणणार आहोत शाळापूर्व 2. आता या पद्धतीने बाल वाटिकेचं शिक्षण आता इथून पुढे दिलं जाणार आहे. शाळापूर्व शिक्षण हा 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांकरिताचा कार्यक्रम आहे, म्हणजे अगदी CWSN मुलांच्या सह. म्हणजे या धोरणाने दिव्यांग मुलांना देखील पूर्व शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामावून घेतलेलं आहे. आता आपण बघतोय की आयुष्याची पहिली जी 6 वर्ष आहेत तर ती 6 वर्ष कोणत्याही मुलाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असतात.
कारण या वयामध्ये मेंदू सर्वात लवचिक आणि शिकण्यास अनुकूल असतो. अलीकडेच न्यूरोसायन्स एक संशोधन झालेलं आहे पहा. तर या संशोधनामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की मेंदूची 90% वाढ मुलांच्या 5व्या वर्षापर्यंत होते. तर ही वाढ फक्त चांगलं खाणं मुलांचं असणं किंवा पौष्टिक खाणं किंवा उत्तम आरोग्य यामुळे प्रभावित होत नाही. तर मुलाला या 5व्या वर्षापर्यंत मिळालेले जे मानसिक अनुभव आहेत, सामाजिक अनुभव आहेत किंवा त्यांच्या भोवतालचं जे पोषक वातावरण आहे यामुळे देखील प्रभावित होत असते. आणि म्हणूनच ECCE हा कार्यक्रम सामाजिक, भावनिक, ज्ञानात्मक, शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच मुलांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता महत्वाचा आहे. ECCE मधील गुंतवणूक ही सगळ्या मुलांना शिक्षण व्यवस्थेमध्ये येण्याची, सहभागी होण्याची आणि प्रगती करण्याची अगदी CWSN मुलांच्या सह संधी देते. आपण पाहतो भारतामध्ये शिक्षणावर होणारा खर्च हा एकूण उत्पादनाच्या केवळ 4.43% इतकाच आहे, जो की अजूनही आपण 6% गाठू शकलेलो नाही. म्हणजे मुलांना शिक्षणाची संधी देताना आपल्याला शासन स्तरावर तसेच प्रशासकीय पातळीवर देखील खूप काही आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. पण सर्व प्रशासकीय यंत्रणेने या कार्यक्रमाकडे मुलांचा भविष्यकालीन भक्कम पाया तयार होण्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर ते अत्यंत योग्य आणि रास्त असं होणार आहे. आता आपण बघूया की ECCEच्या बाबतीतील NEP 2020चं ध्येय आपल्याला काय सांगताय. तर विद्यार्थ्यांमधील शारीरिक विकास, कारक कौशल्य विकास, बौद्धिक विकास, सामाजिक, भावनिक, नैतिक विकास, त्याचबरोबर सांस्कृतिक, कलात्मक विकास, संप्रेषण विकास आणि प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि अंकज्ञान यांचा अत्युच्च विकास साधनं हे या NEP 2020चं एक ध्येय आहे. आता या अत्युच्च विकास साधण्याच्या बाबींमध्ये आपण कारक कौशल्यांच्या बाबतीत चा विचार करूया. बालकांचा सर्वांगीण विकास जर आपल्याला करावायचा असेल तर कारक कौशल्यांचा विकास होणं आधी महत्वाचं आहे. म्हणजे मुलांचा 2 वर्षापर्यंत कारक विकास जर नीट झाला तरच 6 वर्षापर्यंत दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्य त्याला आत्मसात होणार आहेत. कारक कौशल्याचा विकास झाला तर बालक वातावरणाशी समायोजन करायला शिकणार आहे. म्हणजे 3 ते 6 वयोगटातलं बालक हे जेव्हा अंगणवाडीत किंवा बालवाटिकेत किंवा पूर्वशाळेमध्ये जेव्हा येईल तेव्हा त्याला चित्र काढता येईल किंवा ठोकळे नीट लावता येतील, वाद्य वाजवता येईल किंवा मातीची खेळणी बनवता येतील. तर या सर्व गोष्टीतून त्याचा कारक कौशल्याचा विकास करणं आपल्याला शक्य होणार आहे. आता NEP 2020च्या पॉलिसीमध्ये ECCEच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासक्रम जेव्हा कार्यरत होणार आहे तर हा अभ्यासक्रम अतिशय लवचिक असणार आहे. हा अभ्यासक्रम बहुमुखी असणार आहे, बहुस्तरीय असणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये क्रीडेला जास्तीत जास्त वाव दिलेला आहे. कृती आधारित शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा हा अभ्यासक्रम असणार आहे. त्याचबरोबर या 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या चौकस बुद्धीला वाव देणारा हा अभ्यासक्रम असणार आहे. त्याचबरोबर अक्षर ओळख, भाषा, अंक, गणना, रंग, आकार, कोडी, त्याचबरोबर तार्किक विचार करायला लावणारा हा अभ्यासक्रम असणार आहे. त्याचबरोबर समस्या निराकरण, रेखाटन, रंगकाम आणि दृश्य कला, शिल्प, नाट्य, त्याचबरोबर बाहुली नाट्य, संगीत आणि हालचाल यांचा देखील समावेश या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे. याचबरोबर मुलांच्या सामाजिक ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा, त्याचबरोबर संवेदना, सद्वर्तणूक, सौजन्य, मूल्य, तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या वेगवेगळ्या बाबींचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या छोट्या छोट्या मुलांच्या मध्ये संघभावना कशी विकसित होईल याचा सुद्धा विचार या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे. आता ECCचा आराखडा जो आहे तर तो आराखडा म्हणजे हा आराखडा कोण तयार करणार आहे तर NCERTची ही जी संस्था आहे तर NCERT ही संस्था ECCEचा आराखडा तयार करणार आहे आणि त्यावर आधारित अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे. म्हणजे असं नाही की इन्स्टंट फूड केल्यासारखं की आता तयार केला आणि आता तो अभ्यासक्रम घ्या.
तर हा अभ्यासक्रम तयार करत असताना अपडेट संशोधनाचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे. म्हणजे जी संशोधनं देश पातळीवर, त्याचबरोबर काही संशोधनं आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहेत, तर यांचा सुद्धा अभ्यास, यांचा सुद्धा विचार या ECCचा अभ्यासक्रम तयार करताना केला जाणार आहे. त्याचबरोबर ECCच्या सर्वोत्तम पद्धतींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून अभ्यासक्रमामध्ये तो प्रतिबिंबित होणार आहे. आता या अभ्यासक्रमाचे 2 टप्पे असतील पहा. पहिला टप्पा वय वर्ष 0 ते 3 आणि दुसरा टप्पा वय वर्ष 3 ते 8. म्हणजे पहिला टप्पा असणार आहे तो 0 ते 3 साठी एक आराखडा आणि दुसरा टप्पा असणार आहे 3 ते 8 साठी दुसरा आराखडा. आता हा आराखडा ECC अभ्यासक्रम देणाऱ्या संस्थांना व पालकांना मार्गदर्शक ठरणार आहे. आता पालकांचा जर आपण विचार केला तर आत्ताचे जे पालक आहेत तर ते सुशिक्षित पालक आहेत. माझा पाल्य कोणता अभ्यासक्रम शिकणार आहे हे त्यांना आधीच माहिती होणार आहे. तर हा अभ्यासक्रम सुद्धा आता पालकांना तसेच वेगवेगळ्या ECCचा अभ्यासक्रम देणाऱ्या संस्थांना उपयोगी पडणार आहे. आता बघा, हा जो अभ्यासक्रम आहे देशामध्ये सर्व ठिकाणी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्राधान्याने बघा, सामाजिक दृष्ट्या मागास जे जिल्हे आहेत त्यांचा विचार आधी केला जाणार आहे. त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या जे मागास जिल्हे आहेत त्यांचा देखील विचार याच्यामध्ये आधी केला जाणार आहे. आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ECCच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने की प्रशिक्षित असलेला कर्मचारी वर्ग त्याची भरती या ठिकाणी केली जाणार आहे. आता ECCचं शिक्षण मुलांना सक्षम आणि विस्तारित संस्थांमधून दिलं जाणार आहे. आता त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या संस्था असतील. त्याच्यामध्ये स्वतंत्र बाल अंगणवाड्या असतील, त्याचबरोबर प्राथमिक शाळांच्या परिसरातील अंगणवाड्या असतील, त्याचबरोबर विद्यमान प्राथमिक शाळांच्या परिसरात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या काही तुकड्या असतील आणि शेवटी स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळांचा समावेश देखील या सक्षम संस्थांमध्ये असणार आहे. आता एक चांगला मुद्दा असा की ECC साठी लागणारी अंगणवाडी केंद्रे आहेत तर ती अंगणवाडी केंद्रे आपल्याला आधी सक्षम करावी लागणार आहेत. कशासाठी? तर ही जी अंगणवाडी केंद्रे जर सक्षम असतील तर त्याच्यामध्ये उत्तम भौतिक सुविधा असणार आहेत, खेळाचे साहित्य असणार आहे, उत्तम प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजे बघा, अंगणवाडीतून ही मुले प्राथमिक शिक्षणासाठी सज्ज होणं अधिक सहज, सोपं आणि सुलभ व्हावं आणि ही मुलं इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये जाण्यासाठी त्यांना ते हवंसं वाटावं, त्याच्यासाठी या छोट्या मुलांचे कृती प्रधान दौरे देखील या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आयोजित केले जाणार आहेत. म्हणजे बघा, 3 ते 6 वयोगटातील या छोट्या छोट्या मुलांचे आपल्याला कृती प्रधान दौरे आयोजित करावायचे आहेत. म्हणजे ही मुलं काय करतील, प्राथमिक शाळेमध्ये भेट द्यायला जातील, तिथल्या विद्यार्थ्यांना भेट देतील, त्याचबरोबर तिथल्या शिक्षकांना भेटतील, तिथलं शैक्षणिक वातावरण पाहतील. अशा प्रकारे शाळा आणि अंगणवाडी यांचं एक प्रकारे एकात्मीकरण व्हायला मदत होईल. म्हणजे शाळा आणि अंगणवाडी मध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील किंवा कलात्मक कार्यक्रम घेतले जातील किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा होतील, त्या कार्यक्रमांच्या अंतर्गत हे दोन्ही युनिट एकमेकांना काय करतील, आमंत्रित करतील. याचा एकच उद्देश असणार आहे की या दोन्ही युनिट मधलं आपल्याला काय करायचं, आता अंतर कमी करावायचं आहे. म्हणजेच पूर्व शाळा, त्यालाच आपण पूर्व अध्ययन वर्ग किंवा त्यालाच आपण आता बालवाटिका असं म्हणणार आहोत. तर या बालवाटिका वर्गातील अध्ययन हे जास्तीत जास्त कृतीशील व्हावं, आनंददायी व्हावं याचा विचार या पॉलिसीमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासाचा सुद्धा विचार याच्यामध्ये केला गेलेला आहे. तसेच प्रारंभिक साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा सुद्धा विचार या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे. याच्यामध्ये बघा, प्रारंभिक साक्षरतेमध्ये तोंडी भाषेचा विकास साध्य करायचा आहे. आता याच्यासाठी वेगवेगळे कृती, वेगवेगळे उपक्रम याच्यामध्ये घेतले जाणार आहेत. त्याच्यामध्ये प्रारंभिक साक्षरता मुलांना यावी याच्यासाठी वेगवेगळे संवाद साधणे, भावना व्यक्त करायला लावणे, त्याचबरोबर प्रश्न विचारणे, उत्तर देणे, कविता म्हणणे, छोटी छोटी बडबड गीतं मुलं म्हणतील
त्याचबरोबर काही छोट्या छोट्या कथा सुद्धा मुलं म्हणतील. म्हणजे अशा वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या कृती उपक्रमांच्या माध्यमातून तोंडी भाषेचा विकास या 3 ते 6 वयोगटातील मुलांचा साधला जाणार आहे. त्याचबरोबर प्रारंभिक लेखन सुद्धा याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता अपेक्षा नाहीये की मुलं अगदी पॅरेग्राफ ते पॅरेग्राफ लिहावीत म्हणून. याच्यामध्ये फक्त रेषा, आकार यांची अपेक्षा केलेली आहे. आणि त्याचबरोबर या छोट्या छोट्या मुलांची पुस्तकांशी मैत्री देखील करायला लावली जाणार आहे. याचा अर्थ असा नाही की मुलांच्या वजना इतके पुस्तकं मुलं वाचू शकतील, अजिबात तसा उद्देश याच्यामध्ये नाही. पुस्तक म्हणजे काय, ते काय असतं, ते कसं हाताळायचं असतं, त्याच्यामध्ये ती चित्र जी दिलेली असतात ती कशी वाचावायची असतात, या सर्वांचा विचार या पुस्तकांशी मैत्रीमध्ये केला जाणार आहे. मुलांना ही पुस्तकं चित्र बघण्याकरिता, निरीक्षण करण्याकरिता, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुद्रित चिन्ह समजण्याकरिता या मुलांची पुस्तकाशी मैत्री आपल्याला करून द्यावायची आहे. त्याचबरोबर संख्या ज्ञानचा सुद्धा विचार आपल्याला या बालवाटिकेच्या अनुषंगाने करावयाचा आहे. त्याच्यामध्ये बघा, निकषानुसार चित्र आणि वस्तूची जुळणी करणे, वर्गीकरण करणे, तुलना आणि मोजमाप करणे, म्हणजे ते पूर्व अंक तयारीसाठी. त्याचबरोबर अवकाशीय संबंध संकल्पना, आत बाहेर, वर खाली अशा अनुषंगाने. त्याचबरोबर प्रत्यक्ष अनुभव म्हणजे प्रत्यक्ष वस्तूला स्पर्श करून ती वस्तू मोजणे. त्याचबरोबर संख्येचे ज्ञान म्हणजे मोजणे किती आहे ते मुलं सांगणे. अनुक्रमिक विचार, त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, या अनुषंगाने आपली मुलं काय करतील, आता प्रारंभिक संख्या ज्ञान देखील काय करतील या ठिकाणी शिकतील. आता ECCE च्या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र कोर्सच्या संदर्भामध्ये थोडासा विचार करूया. आता जे उमेदवार 10वी किंवा 12वी 10+2 10वी किंवा 12वी जर झालेले असतील किंवा त्याही पेक्षा त्यांचं जास्त शिक्षण झालेलं असेल, तर अशा उमेदवारांच्यासाठी फक्त 6 महिन्याचा ECCE प्रमाणपत्र कोर्स याच्यामध्ये दिला गेलेला आहे. त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका किंवा शिक्षक यांचं शिक्षण 10वी किंवा 12वी झालेलं नसेल किंवा त्याही पेक्षा जास्त झालेलं नसेल, त्यांच्यासाठी मात्र 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करावा लागेल. याच्यामध्ये त्यांना प्रारंभिक साक्षरता, प्रारंभिक संख्या ज्ञान व इतर बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एक चांगली बाब अशी की आता जे वर्तमान काळामध्ये जे बालवाडी शिक्षिका किंवा अंगणवाडी सेविका आता कार्यरत आहेत, तर त्या बालवाडी ताईंसाठी, त्या अंगणवाडी ताईंच्यासाठी हा अभ्यासक्रम DTH म्हणजे डायरेक्ट टू होम वाहिन्यांच्या मार्फत त्यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या मदतीने दूरस्थ पद्धतीने हे प्रशिक्षण या अंगणवाडी ताईंना किंवा बालवाडी ताईंना दिलं जाणार आहे. आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे की गट साधन समूह, त्यालाच आपण काय म्हणतोय, CRC. तर गट साधन समूहांच्या मार्फत हे प्रशिक्षण आता जिल्हा पातळीवर दिलं जाणार आहे. अशा मार्गदर्शक सूचना या पॉलिसीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे CRC मार्फत महिन्यातून एकदा संपर्क वर्गाचं आयोजन या अंगणवाडी ताईंच्यासाठी किंवा बालवाडी ताईंच्यासाठी केलं जाणार आहे. आणि एकदम चांगला मुद्दा असा की याच्यामध्ये CPDचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे या पॉलिसीमध्ये राज्य शासन काय ECCE साठी व्यावसायिक पात्रतेचे प्रशिक्षण निर्माण करणार आहेत. तर या प्रशिक्षकांच्यासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचा सुद्धा विचार याच्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आदिवासी बहुल क्षेत्रातील आश्रमशाळा असतील किंवा पर्यायी शिक्षण देणारे काही क्षेत्र असतील, तर या क्षेत्रांच्यासाठी सुद्धा ECC शिक्षणाची सुरुवात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. आता शेवटचा मुद्दा असा की ECCE ची जबाबदारी नेमकी कुणी कुणी घ्यायची आहे, तर याच्यामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच आदिवासी कार्य मंत्रालय, या 4 मंत्रालयांनी ECCE च्या अभ्यासक्रमाचं नियोजन करायचं आहे. आता हे 4 मंत्रालय
नियोजन करतील आणि मग अभ्यासक्रम तयार होईल. तर थोडंसं या पॉलिसीच्या बाजूला जाऊन विचार जर आपण केला तर या 4 मंत्रालयांनी विचार करून अभ्यासक्रम देणं म्हणजे हे कुठेतरी आव्हानात्मक आपल्याला वाटते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे पहा, 100 आचारी आणि वर्णात मीठ भारी. तर असं काही होता कामा नये. म्हणजे जिथं एक संस्था किंवा एक विभागामध्ये समन्वय साधणं तसं कठीण असतं, तर या ठिकाणी 4-4 मंत्रालय कसं काय हे नियोजन करू शकतील. पण महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण विचार केला तर ICDSच्या अंतर्गत ICDS संस्था आणि शालेय शिक्षण या 2 विभागांनी जर मिळून CCEचा अभ्यासक्रम तयार केला तर हे खूप छान महाराष्ट्रासाठी होऊ शकतं. आता ECCEच्या संदर्भामध्ये प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी फार महत्वाची असणार आहे. तर हे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बालवाडी किंवा बालवाटिका आणि प्राथमिक शाळा याचं संनियंत्रण, पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करणार आहेत. कशासाठी? तर बालवाडी ताई आणि इयत्ता पहिलीला शिकवणारी ताई यांचा समन्वय आपल्या या मुख्याध्यापकांना साधावा लागणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेतल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत तर या पायाभूत सुविधांचं सामायिकरण आता हे मुख्याध्यापक करतील. म्हणजे शाळेमधली गणित पेटी, भाषा पेटी किंवा अन्य साहित्य या बालवाटिकेसाठी सुद्धा मुख्याध्यापक आता उपलब्ध करून देतील. म्हणजे आता या मुख्याध्यापकांना बालवाटिकेचं आणि प्राथमिक शाळेचं व्यवस्थापन करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये या मुलांचं आरोग्य, पोषण, लसीकरण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण याचा देखील समावेश असणार आहे. शेवटी येणाऱ्या काही महिन्यातच बालवाटिका, त्यालाच आपण पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतोय, तर त्याचं जे चित्र आहे तर ते चित्र अगदीच आपल्याला स्पष्ट होणार आहे. फक्त आपल्याला बदल स्वीकारण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे आणि बदलाचं साक्षीदार बनावायचं आहे. धन्यवाद.